श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार रोजी मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एका भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते. मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच राजेंद्र बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या वतीने गायकवाड सर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सहकाऱ्यांचे मनोगत. यावेळी उपस्थित शिक्षकांनी गायकवाड सरांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेचा झालेला शैक्षणिक व भौतिक विकास यावर सर्वांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या भावना. माजी आणि आजी विद्यार्थ्यांनी सरांच्या शिस्तीचे आणि आपुलकीच्या शिकवणुकीचे कौतुक केले. शिक्षणातील अमूल्य योगदान. आपल्या सेवाकाळात गायकवाड सरांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा रुजवण्याचे काम केले. भामाठाण परिसरातील शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यात आणि शाळेच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी आणि परिसरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उपस्थित सहकाऱ्यांनी केले. उपस्थित मान्यवर: पोलीस पाटील मधुकर बनसोडे, उपसरपंच दिनकर बनसोडे, राजेंद्र बनसोडे, ताहेरभाई जहागीरदार, पत्रकार संदीप बनसोडे, रमेश सांगळी, सर्व गावकरी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिक्षकी पेशा म्हणजे एक काचेचं भांडं असतं आणि विशेष म्हणजे संपूर्ण सेवा पार पडत असताना या कार्यकाळामध्ये गायकवाड सरांनी आपल्या सेवेमध्ये कुठेही काही गालबोट न लागता अत्यंत प्रामाणिकपणे असं त्या शिक्षण सेवेचं काम केलं. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आता सरांनी सांगितलं की केवळ शिक्षणाचंच नव्हे तर त्यांनी इतरही सामाजिक असे उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत किंवा जोडणी असेल किंवा सामाजिक कार्य असेल असे अत्यंत उपक्रम देणे. कारण आजकाल नोकरी म्हणजे फक्त काय टाईम टू टाईम त्या पलीकडे जाऊन गायकवाड सरांनी अत्यंत महत्त्वाचं कार्य केलं. आणि विशेष म्हणजे या भामाठाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सर्व सहकार्यांना शिक्षकांना सोबत घेऊन गावकऱ्यांशी सहमत ठेवून गावकऱ्यांच्या मदतीने त्यांच्या कार्यकाळामध्ये या जिल्हा परिषद शाळेच्या आमच्या भामाठाण शाळेचा पाहिजे तेवढा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी समस्त गावकऱ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने सरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचा सेवा निवृत्तीनंतरचा जो उर्वरित काळ आहे तो अत्यंत सुख समृद्धीचा भरभराट जावो, त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो अशी मी सद्गुरूची त्यांनी प्रार्थना करतो. थांबतो. जय. त्याचं निमित्त आणि माझ्या शाळेतील इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं जे उपस्थित आहेत, गर्दी जरी कमी असली तरी ते दर्दी आहेत हे मात्र नक्की. आणि आजचे दिवसही गर्दीचे नाहीत हे आपण समजून घेतलं पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगळे पाटील, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष भोसले, गव्हर्नर भोसले, नाव उच्चारायला सुद्धा मजा वाटते असं नाव आहे ते. त्यानंतर उपाध्यक्ष आमचे काजी बंधू गेले का, त्याचप्रमाणे शाळा माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ताहिरभाई, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमंत भोसले, बुदेकर, त्याचप्रमाणे आव्हाड काका, त्याचप्रमाणे या गावचं भूषण किशोर भाऊ, त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील मधुकरराव बनसोडे. त्यांना मी विशेषतः नाही का एक मागणी केली होती, ती पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे. त्यावेळेस मी येणार आहे. म्हणजे मला हे बोलायचं नव्हतं पण माझा स्वभाव आहे तो, त्याला मी अडवू शकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे निळे सर, त्यांचे आलेले सगळे मित्र, माझे सरपंच व विशेषतः या शाळेत ज्यांनी काम केलं असे बदलून गेलेले आपले माजी मुख्याध्यापक थोरात सर, त्याचप्रमाणे या न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचा सर्व स्टाफ आणि सर्वांचाच मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. चव्हाण मॅडम आजारी असतानाही त्या
इतक्या लांबून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत, पत्रकार बंधू आहेत आणि बऱ्याच वेळापासून उन्हाचा मारा सहन करणारे आमचे बालगोपाल, या सर्वांना प्रथम मी धन्यवाद देतो. आता थोड्या आठवणी सांगणं गरजेचं आहे. कुलकर्णी सरांनी सांगितलं का सर कसे काय, केदारी सरांनी सांगितलं, तर मला पण थोडं थोडं आठवायला लागलंय. आता ते बोललं पाहिजे, या मताचा मी आहे आणि तसा पण मी स्पष्ट वक्ताचा आहे असं मी स्वतःला मानतो आणि त्याच्यात काही दुमत नाही. ज्यावेळेस जिल्ह्यावरून शाळा निवडायला सांगितल्या, मला वडाळा किंवा दिघी शाळा घ्यायची होती, हे मात्र खरं आहे. परंतु वडाळा शाळा बंद केली, म्हणजे ब्लॉक केली आणि दिघी शाळा पण गेली. मग मला इकडच्या तालुक्यात, रामपूर तालुक्यामध्ये शाळा नव्हत्या, म्हणजे ही शाळा एक राहिली होती. आणि राहाता तालुक्यामध्ये मात्र भरपूर शाळा होत्या. ज्या राहाता तालुक्यामध्ये मी 21-22 वर्ष सेवा केली, उत्तम प्रकारे माझी सेवा पूर्वीची सगळी झालेली आहे, समाधानकारक जी म्हणतो अशी, आणि ती इथं पण झाली. मग मला प्रश्न पडला काय करायचं, तर मला एक दोघांनी सुचवलं. मी कुलकर्णी सरांना फोन केला, आपले माजी मुख्याध्यापक आहे थोरात सरांना फोन केला. ते एका कार्यक्रमाला होते मुंबईला, तर त्यांना मी विचारलं असं असं घेऊ का ही शाळा, ते म्हणाले घ्या म्हणे, खूप चांगली शाळा आहे. आणि थोडी माहिती घेतली त्यावेळेस मला कळालं की या ठिकाणी जे गावातील व्यक्ती आहेत की कुलकर्णी सर आहेत, तंत्रस्नेही शिक्षक सरांनी सांगितलं केदारी सर, त्यांचा माझा परिचय नव्हता, परंतु मी त्यांचा विषय ऐकून होतो. ते एक उत्तम तंत्रस्नेही